माई. 61 वर्षांचं आयुष्य, कधी शांत, कधी खडतर, पण नेहमीच संयमाचं आणि प्रेमाचं उदाहरण देणारं. आमची माई, सुरेखा माई. जन्म दिनांक 20 सप्टेंबर 1964. माईचे प्राथमिक शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेत झाले. नंतर परेलच्या KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये. या डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये ती 8वी ते 12वी मध्ये नेहमीच विविध उपक्रमात उत्साहाने भाग घ्यायची. शिक्षणाबरोबरच खेळ, चित्रकला, हस्तकला, राहुटी अशा प्रत्येक क्षेत्रात ती हिरिरीने सामील व्हायची. त्यात तिचा आवडता उपक्रम म्हणजे राहुटी. हा उपक्रम शाळेचा एक आगळा वेगळा सांस्कृतिक सोहळा असे. राहुटीमध्ये विविध राज्यांची संस्कृती, परंपरा, कला आणि जीवनशैली यांचे दर्शन घडवले जाई. मुलं निवडक राज्यांचे वेशभूषा परिधान करून नृत्य, गाणी आणि नाट्यरूपकांद्वारे प्रेक्षकांना भारताची विविधतेतली एकता अनुभवायला लावायची. तिला यामध्ये सहभागी होणे फार आवडायचे, कारण यातून तिला वेगवेगळ्या प्रांताबद्दल, त्यांची परंपरा आणि लोकजीवन याबद्दल शिकायला मिळायचे. कधी ती लेझिम पथकातही सहभागी व्हायची. रंगीबिरंगी कपडे, संगीत, नृत्य आणि समूह भावनेमुळे हा उपक्रम तिच्या आयुष्यात खास ठरला होता. तदनंतर परेलच्याच महर्षी दयानंद कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शाळा कॉलेजमधील विविध उपक्रमांमुळे तिला केवळ कला कौशल्यच नाही, तर टीमवर्क, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदरही शिकायला मिळाला. आम्ही 6 भावंडे. या सर्व भावंडांना एकत्र जोडणारी ती दुवा होती. ती फक्त एक व्यक्ती नव्हती, तर नात्यांमधली ऊब, आपुलकी, आधार आणि जिव्हाळा टिकवून ठेवणारी दुवा होती. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आईसारखी माया, वडिलांसारखी जबाबदारी आणि मित्रांसारखा आधार देणारी ती. तिच्या वाट्याला कधी स्वतःसाठी जगणं फारसं आलंच नाही. ती नेहमी इतरांसाठीच जगली. माझ्या बहिणीची कहाणी खरंच प्रेरणादायी आहे. घरची आर्थिक परिस्थिती तेव्हा चांगली नव्हती. प्रत्येक पावलावर अडचणी होत्या. अशा वेळी हातभार लावावा म्हणून आईने दूध वितरण सुरू केले होते. रोज ती लोकांच्या घरांपर्यंत दूध पोचवायची. या कामात तिला एकटीला त्रास होऊ नये म्हणून माईनेही मदत करायला सुरुवात केली. यासोबतच घरात बसून करता येईल असे आणखी एक काम सुरू केले, ते म्हणजे चष्म्याच्या फ्रेम्सला काचा बसवण्याचे. यामुळे घरात अतिरिक्त कमाई होऊन थोडासा दिलासा मिळाला. त्यामुळे घर खर्च भागवण्यासाठी थोडा नियमित उत्पन्नाचा आधार मिळाला. अशा कठीण काळात अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे कुटुंबाचा आर्थिक ओझं हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण तिने स्वप्नांचा त्याग केला नाही. 10वी नंतर शिक्षण थांबवावं असा दबाव परिस्थितीमुळे निर्माण झाला होता. पण तिने त्या सर्व अडथळ्यांना न जुमानता जिद्दीने पुढील शिक्षण पूर्ण केलं. तिची मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांवरचा विश्वास यामुळेच ती आज आमच्यासाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरली. माई खाजगी कंपनीमध्ये नोकरी करता करता स्पर्धात्मक परीक्षेचीही तयारी करत होती आणि दिनांक 23 एप्रिल 1990 रोजी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये रुजू झाली. तिथे सेवेची 33 वर्ष प्रामाणिकपणे तिथे पूर्ण केली आणि दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाली. ऑल डायरेक्टर्स, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स, असोसिएट डायरेक्टर्स, सीनियर ऑफिसर्स, को रिटायरीज, यहाँ उपस्थित मेरे सहकर्मी, मेरे दोस्तों, लेडीज, जेंटलमैन एंड जेंटल, मैंने 23 अप्रैल 1990 को प्रचालन विभाग में
एलडीसी के पद पे एनपीसीएल ज्वाइन किया। मुझे खुशी है कि मैं 33 इयर्स 9 मंथ्स के कार्यकाल के बाद ऑपरेशन डायरेक्टोरेट से ही आज रिटायर हो रही हूँ। यह अपने कार्यकाल के दौरान मुझे अपने डायरेक्टोरेट में कई प्रतिभाशाली और समर्पित ऑफिसर के साथ काम करने का अवसर मिला। मैं इस अवसर पर श्री फोतेदार, श्री बीडे, श्री गवांडे, श्री चंदा और श्री बजाज का आभार व्यक्त करना चाहूंगी, जिनके साथ मैंने काम किया। श्री चंद्रमौली को मैं विशेष रूप से आभार और धन्यवाद देना चाहूंगी, जिनके सहयोग और समर्थन के बिना मेरा यह कार्यकाल का अंतिम पड़ाव इतना संतोषजनक नहीं होता। मैं अपने कार्यकाल के दौरान आप सभी से मिले समर्थन, सहयोग और स्नेह के लिए सदैव आभारी रहूंगी। मेरा कार्यकाल एनपीसीएल में बहुत ही संतोषजनक रहा। इसके लिए मैं आप सभी को मेरा आभार व्यक्त करती हूँ। रिटायरमेंट के बाद मैं मुंबई में ही रहूंगी। आप लोग मुझे अपने कांटेक्ट में रखेंगे तो मुझे खुशी होगी। मैं सुषमा, संगीता, अंजू, सौमित्र, टिकू, लीनी, राधा, रत्ना, उषा, सविता, प्रतिभा की आभारी हूँ। उन्होंने मुझे बहुत हेल्प किया। अंत में मैं एनपीसीएल की निरंतर प्रगति की कामना करती हूँ और एनपीसीएल परिवार के सभी सदस्यों को अपने परिवार के साथ सुखी जीवन की शुभकामनाएं देती हूँ। धन्यवाद। मैत्रिणी कमी असतील तिला, पण ती जिथे गेली तिथे आदर, स्नेह आणि प्रेम मिळवत गेली. तिच्या सहकाऱ्यांच्या हृदयात आजही तिची माणुसकीची आठवण कोरलेली आहे. तिने कधी स्वतःच्या आयुष्याची तक्रार केली नाही, कधी संसाराची हौस दाखवली नाही, कारण तिला कुटुंबाचं सुख तिच्या सेवेत आणि आमच्या यशात दिसायचं. मी आज जे काही आहे ते तिच्या मुखपाठिंबामुळेच, तिच्या समर्पणामुळेच. मी MPSCचं स्वप्न जिंकलं ते तिच्या पाठिंब्याने. आई बाबा आजारी पडल्यानंतर जी सेवा तिने केली ती केवळ सेवा नव्हती, तर तिची पूजा होती. शेवटच्या श्वासापर्यंत तिने न थकता, न कंटाळता आई बाबांना साथ दिली. अशी साथ फक्त देवताच देऊ शकते. आई वडिलांच्या आजारपणात माईने अखंड सेवा केली. तिचं आयुष्य जणू त्यांच्या काळजीतच विरघळून गेलं. स्वतःसाठी वेळ न देता तिने घर आणि जबाबदाऱ्या यातून न थकता वाटचाल केली. पण जीवनाच्या उत्तरार्धात आम्हाला तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहायला मिळालं. कुटुंबासह देशातील विविध राज्यांमध्ये केलेली भ्रमंती तिच्यासाठी जणू आयुष्याने दिलेली एक सुंदर भेटच ठरली. प्रवासातील गोड आठवणी, एकत्रित हास्य, संवाद आणि आनंदाचे ते क्षण आजही मनात कोरलेले आहेत. माईला लहान मुलांबरोबर लहान होऊन खेळायला, त्यांच्यासोबत वेळ घालवायला आणि त्यांची काळजी घ्यायला खूप आवडतं. इवलेसे माझे बोट धरुनी चालविले तुम्हाला आई.
इवलेसे माझे बोट धरुनी चालविले तो मला आई बोल बोबडे सावरुनी तू बोलाया शिकविले आई ओळखते मन चेहरा बघुनी सारे देते ना मागूनही खुशीत तुझ्या स्वर्ग माझा दुनिया तू सारी माझी हे आई. आज माई 61 वर्षांची होते. एक संपूर्ण आयुष्यभराचं समर्पण मागे ठेवून, पुढे शांतता, आनंद आणि तिच्यासाठी असलेला तिचा वेग घेऊन. माई, आज तुझ्या या 61 दिनी माझ्या मनातून एकच प्रार्थना उमटते. तुला आता तुझं आयुष्य जगता यावं, हसत, आनंदात, स्वतःसाठी. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माई. तू आमचं बळ होतं, आजही आहेस आणि नेहमी राहशील. माई माझ्या धीराची, कुटुंबाच्या आधाराची, 61ची झाली माई माझी लाडाची. मुलगी म्हणून करती झाली, आई बाबांची काठी झाली, बहीण म्हणून मोठी झाली, भावंडाची लाठी झाली. मायेच्या पंखाखालची उबदार सावली झाली आणि सगळ्यांच्या मनातली माई माझी आज 61ची झाली. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. माई तुझ्या कर्तृत्वाला, तुझ्या निष्ठेला आणि जिद्दीला सलाम.